नमस्कार, मी ईशा जगताप. हितगुज मध्ये आपलं स्वागत आहे. या विशेष कार्यक्रमातून आपण अगदी हृदयापासून मेंदूपर्यंत आपले सर्व अवयव निरोगी कसे राहतील याबद्दल थेट तज्ञ डॉक्टरांचं मार्गदर्शन मिळवतो. आज आपण जाणून घेणार आहोत हृदयाच्या आरोग्याविषयी. आजचा आपला विषय आहे हृदयविकार आणि शस्त्रक्रिया. त्यावर मार्गदर्शन करण्यासाठी कार्यक्रमात सहभागी झाले आहेत सिनियर कन्सल्टंट कार्डियक सर्जन डॉक्टर धैर्यशील कणसे. नमस्कार डॉक्टर, कार्यक्रमात आपलं स्वागत आहे. नमस्कार. डॉक्टर धैर्यशील कणसे हे पुण्यातील दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटल, ज्युपिटर हॉस्पिटल, सह्याद्री हॉस्पिटल, NM वाडिया हॉस्पिटलमध्ये कार्यरत आहेत. तसंच पुण्यातील बाणेर भागात त्यांचं स्वतःचं एपेक्स कार्डियक केअर क्लिनिक सुद्धा आहे. त्यांचं प्रमुख कार्यक्षेत्र म्हणजे हृदयावरील सर्व प्रकारच्या शस्त्रक्रिया. फ्रोझन एलिफंट ट्रंक ही सर्वात कठीण मानली जाणारी हृदयावरची शस्त्रक्रिया पार पाडणारे ते भारतातले तिसरे डॉक्टर आहेत. आणि विशेष म्हणजे पश्चिम महाराष्ट्रात त्यावेळी पहिल्यांदाच ही शस्त्रक्रिया यशस्वीरित्या पार पडली होती. डॉक्टर, या चर्चेच्या अगदी सुरुवातीलाच आम्हाला सांगा की हृदयावर नेमक्या शस्त्रक्रिया असतात कोणकोणत्या? कसं आहे, हृदयाला जे काही हृदयाचे त्याचे जर पार्ट्स बघितले तर त्याच्यामध्ये हृदयाला कप्पे आहेत. 4 कप्प्यांमध्ये ज्या झडपा आहेत त्यामध्ये झडपा, तसंच त्याचबरोबर हृदयाला काही पाईपलाईन सिस्टीम आहे म्हणजे ज्याच्यात हृदयाला रक्तपुरवठा करणाऱ्या रक्तवाहिन्या आहेत आणि हृदयाला एक इलेक्ट्रिकल सिस्टीम आहे. या प्रत्येक गोष्टीची शस्त्रक्रिया होऊ शकते. अच्छा. म्हणजे झडप बदलायची झाली तर झडपांचा प्रॉब्लेम झाला तर झडप बदलू शकतो. हृदयाच्या रक्तवाहिन्यांमध्ये ब्लॉकेजेस सापडले तर त्याच्यामध्ये पुढे रक्तवाहिन्या जोडून देऊन बायपास सर्जरी केली जाऊ शकते. किंवा जर इलेक्ट्रिकल सिस्टीममध्ये जर प्रॉब्लेम आले तर त्याला ॲब्लेटिव्ह सर्जरीज असा एक अजून एक सर्जरीचा पार्ट आहे. सो बऱ्याच साऱ्या सर्जरीज आहेत. तसंच महाधमनी हृदयातनं जी निघते ज्याला अओर्टा म्हणतात त्याच्या शस्त्रक्रियासुद्धा यामध्ये आहेत. अच्छा, हृदयाचे व्हॅल्व्स अर्थात ज्याला आपण झडपा म्हणतो त्यांचे आजार असतात हे मला सुद्धा आजच कळलं. डॉक्टर, या आजारांची लक्षणं कोणकोणते असतात आणि कशामुळे झडपांना वेदना होतात? बेसिकली जर बघायला गेलं तर ह्या ज्या झडपा आहेत यामध्ये स्पेसिफिकली ज्या 2 मायटल आणि अओर्टिक अशा 2 झडपांची नावं आहेत. या झडपांमध्ये एखाद्या त्या झडपा टाईट ब्लॉक होऊ शकतात किंवा त्याच्यामध्ये लीक येऊ शकतो. याच्यात होण्याची कारणं जी आहेत त्याच्यामधली ही काही वयाच्या अर्ली स्टेजमध्ये काही लोकांना घशाचं एक स्पेसिफिक इन्फेक्शन होतं ज्याला रुमॅटिक फीवर म्हणतात. त्याचा पुढे जाऊन झडपांना प्रॉब्लेम होतो आणि त्यामुळे या झडपांना एफेक्ट होऊ शकतात. तसंच वयानुसार जर काही वयोवृद्ध माणसांमध्ये एजिंगच्या प्रोसेसमुळे ज्या या झडपांमध्ये टाईट ब्लॉक येऊ शकतात किंवा त्याच्यामध्ये काही वेळा झडपांची क्वालिटी खराब असू शकते किंवा झडपांमध्ये इन्फेक्शन झालं ह्या कुठल्याही कारणांमुळे झडपेमध्ये प्रॉब्लेम येऊ शकतो आणि ज्याच्यामुळे सर्जरी लागू शकते. डॉक्टर, ओपन हार्ट सर्जरी म्हटलं की कोणालाही अगदी धडकीच भरते. अनेक जण ओपन हार्ट सर्जरीची भीती वाटते म्हणून ही सर्जरी टाळतात, तिला दिरंगाई करतात. पण हे किती धोकादायक ठरू शकतं? मी आत्तापर्यंत जेवढं बघत आलो आहे आणि ह्याला सायन्स आहे, प्रत्येक गोष्टीच्या मागे सायन्स आहे, पण आपल्याकडे बेसिकली या बाबतीची इन्फॉर्मेशन व्यवस्थित नाही आहे. तसंच या बाबतीतली भीती ही जास्त मोठी गोष्ट आहे. माझ्या मते बऱ्याच साऱ्या रुग्णांचा जीव हा भीतीमुळे जास्त जातो म्हणजे ऑपरेशन न केल्याने. पण त्या उलट जर ऑपरेशन केलं असतं तर हे आयुष्य चांगले जगू शकले असते. हा बेसिक त्याचा पार्ट झाला. ह्या शस्त्रक्रिया इतक्या भीतीदायक नाही आहेत. आज जर बघायला गेलात तर ज्या मॉडर्न मेडिसिन आज ज्या लेवलला आहे आणि कार्डियक सर्जरी एस्पेशली अलॉंग विथ बाकी सगळ्या ब्रँचेस ज्या काही त्यांचा सगळ्यांचा प्रोग्रेस झाला आहे यामुळे याच्यातले रिस्क फॅक्टर जे आहेत ते आजकाल खूप कमी झाले. जर बघायला गेलं तर धोक्याचं प्रमाण हे कुठेतरी अगदीच 1.5% 2%पर्यंतच्या आसपास. जर इतका चांगला आउटकम असेल तर घाबरून जाऊन काही चालणार नाही. यामध्ये भीती जर बघायला गेलात तर मी असे कितीतरी पेशंट्स बघितलेत की जे माझ्याकडे आले या कारणाने की ऑपरेशन सुचवलं आहे. हृदयाची कार्यक्षमता त्यावेळी खूप चांगली होती, हृदयाला ऑपरेशन सुचवलं, त्यांना मी सगळं डिटेलमध्ये समजून सांगितलं. अच्छा, म्हणजे आपण आधी त्यांचं व्यवस्थित समुपदेशन करता? त्याच्याशिवाय होऊ शकत नाही. प्रत्येक पेशंटला या बाबतीतली व्यवस्थित माहिती असणं गरजेचं आहे. बरोबर आहे. हे सगळं सांगून सुद्धा काही वेळा मनातली भीती सगळ्यांचीच मनातली जात नाही. आता अशा याच्यामधला माझा आत्तापर्यंतचा एक सगळ्यात माझ्या लक्षात राहील असा अनुभव सगळ्यात मेजर बघायला गेलात तर हा एका पेशंटला आम्ही ऑपरेशन सुचवलं. हृदयाची कार्यक्षमता नॉर्मल होती जी 60% होती. अशा परिस्थितीत ऑपरेशन होऊन त्या खूप छान आयुष्य जगू शकल्या असत्या. पण त्यांनी त्यांच्या मुलांना सांगितलं की नाही, माझं काय होईल ते होईल, मला ऑपरेशन करायचं नाही, मला खूप भीती वाटते. अशा परिस्थितीमध्ये आम्ही एक्सेप्ट केलं की जे काय आहे त्यांचा लाईफचा आहे तो डिसिजन त्यांचा आहे.
पण साधारण एक 1.25 वर्षामध्ये त्यांची दोन्ही मुलं माझ्याकडे आली आणि त्यांनी मला सांगायला सुरू केलं की आता आईला खूप जास्त त्रास होतोय, आई रात्र रात्र जागी राहते. त्रास होतो म्हणजे दुखतं का डॉक्टर? असं की आता हृदय फेल व्हायला लागलं, जर जितकं जास्त हृदयाची कार्यक्षमता कमी येईल, हृदय जसं फेल व्हायला लागेल तसं या पेशंटना आडवं झोपता येत नाही, आडवं झोपलं की दम लागायला लागतो, खोकला येऊन जाग्या होतात. ह्या सगळ्या परिस्थितीमध्ये ह्या पेशंटना इतका जास्त त्रास व्हायला लागला की त्या 3 महिन्यामध्ये त्यांना 4 वेळा हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलं होतं. ऑपरेशनला जितका खर्च आला असतो त्याच्यापेक्षा दुप्पट हे खर्च करून बसले होते, पण हे सगळं करून आईची परिस्थिती इम्प्रूव्ह होत नव्हती. अशा वेळी मी जेव्हा त्यांना सांगितलं की आता हृदयाची कार्यक्षमता 15% आली आहे आणि सगळ्या मागच्या बॅक प्रेशरमुळे आता पूर्ण तिन्ही झडपांमध्ये लीक आला आणि आता मी काही करू शकत नाही, तेव्हा ते म्हणले की आम्ही असं आईला घरी घेऊन जाऊ शकत नाही. मी म्हणलं पण आता मी ऑपरेशन करण्याची वेळ निघून गेली. लक्षात आलं का? जर या गोष्टी वेळेत न घाबरता ऑपरेशनला समोर गेला आणि जे सायंटिफिक आहे, आपण आपल्या मनाच्या भीतीला ओव्हरकम करून ह्याला तोंड देण्याशिवाय पर्याय नाही. आपण सांगितलं की भीतीपोटी अनेक जण या शस्त्रक्रियेला वेळ लावतात किंवा दिरंगाई करतात, पण या शस्त्रक्रियेसाठी काही विशिष्ट वयोमर्यादा असते का डॉक्टर? म्हणजे अमुक अमुक वयोगटातच ती शस्त्रक्रिया यशस्वीरित्या पार पडू शकते? जर बघायला गेलात तर कितीतरी शस्त्रक्रिया ज्या आहेत या एल्डरली एज ग्रुपच्याच आहेत. म्हणजे काय तर जवळपास 75 आणि त्या आसपासच त्या झडपांमध्ये टाईट ब्लॉक येतात. अशा वेळी आम्हाला ऑपरेशन करण्याशिवाय पर्याय नसतो. पर्याय दुसरे जे आहेत ते तितके चांगले नाही आहेत जितका चांगला आज सर्जिकल ऑप्शन्स आहेत. यामध्ये गोळ्या औषधांनी आपण फक्त त्रास लांबवू शकतो, पण ह्याची कंप्लीट क्युअर होत नाही. त्या उलट जर यांना ट्रीटमेंट मिळाली आणि ऑपरेशन मिळालं तर ऑपरेशन खूप छान, आयुष्य चांगलं राहू शकतं. ॲक्च्युली बघायला गेलं तर एज इज जस्ट अ नंबर. म्हणजे मी काही पेशंट्स आम्ही 85 आणि 86च्या वयामध्ये सुद्धा ऑपरेट केलेत आणि ते खूप छान आयुष्य जगताना मी बघतो. आजपर्यंत सगळ्यात चांगलं जगातलं उदाहरण जर द्यायचं झालं, ज्याला मी म्हणेन की जो वन ऑफ द ग्रेटेस्ट कार्डियक सर्जन्स डॉक्टर होता मायकल डिबेकी, जे असे कार्डियक सर्जन, अमेरिकन कार्डियक सर्जन ज्यांनी रशियन प्रेसिडेंट इन ऑफिस असताना जाऊन रशियामध्ये ऑपरेशन केलं. अशा व्यक्तीला स्वतः, ज्याचं आउटिक डिसेक्शन म्हणतात म्हणजे महाधमनी जिथे चिरत जाते, अशा आजाराबद्दलची त्यांची खासियत होती, ज्यांच्या ऑपरेशनबद्दल ज्याचा जो वापरलेलं कापड आहे, जर रिकन्स्ट्रक्ट करण्याला वापरलेलं मटेरियल आहे, ह्या सगळ्याचा शोध ज्या माणसाने लावला, ह्या माणसाला स्वतःला वयाच्या 97व्या वर्षी छातीत दुखलं. हे होतं 31 जानेवारी 2005ला रात्री छातीत दुखलं. त्यांना तपासण्यांवर लक्षात आलं की तोच आजार जो त्यांनी आयुष्यभर लोकांना ट्रीट केला आहे, तो आजार त्यांना स्वतःला झाला होता. त्यांनी सुरुवातीला म्हणलं की मी माझं वय वर्ष 97 आहे, मला आता काही करायचं नाही आहे. पण 6 फेब्रुवारीला जेव्हा ते बेशुद्ध झाले तेव्हा त्या रात्रीतून त्यांच्या हॉस्पिटलची एथिकल कमिटी, त्यांची बायको आणि त्यांचा लॉंग टाईम असिस्टंट नूनन, जे डॉक्टर नूनन होते, ते एकत्र बसले आणि 1 तासामध्ये निर्णय झाला की 97व्या वर्षी मायकल डिबेकीचं तेच ऑपरेशन करायचं जे त्यांनी स्वतः डिव्हाइस केलेलं आहे. अच्छा. मायकल डिबेकींवर ऑपरेशन झाल्यानंतर मायकल डिबेकी जवळपास 3 वर्ष पुढे जगले. जर 97व्या वर्षी ऑपरेशन एखादा व्यक्ती जगून टॉलरेट करू शकतो, तर आपल्याकडे मी जे बघतो की लोक म्हणतात की आता वय झालं आहे आणि आता काही करू नका. आय थिंक इट इज वन ऑफ द मोस्ट हार्मफुल थिंग्स. यामध्ये आपण पेशंटच्या क्वालिटीला, म्हणजे लाईफला जे चांगली क्वालिटी ऑफ लाईफ द्यायची आहे, त्या सगळ्याला आपण कॉम्प्रोमाइज करतो. त्यामुळे वय हा फॅक्टर बाजूला ठेवून ऑफकोर्स बाकीचे सगळे फॅक्टर्स ॲसेस केले जातात आणि त्यामध्ये पेशंटला रिस्क किती आहे हे सांगितली जाते. हे सगळं ॲसेस करून निर्णय घ्यायची गोष्ट असते. डॉक्टर, जेव्हा आपल्या झडपांना वेदना व्हायला सुरुवात होत असेल तेव्हा काही थेट शस्त्रक्रिया करण्याची वेळ येत नसेल, त्याच्या आधी सुद्धा काही औषधोपचार असतीलच की? मग ही शस्त्रक्रिया करण्याची वेळ कधी येते आणि तिचं नेमकं स्वरूप कसं असतं? यामध्ये जर बघायला गेलात तर जेव्हा सुरुवातीला आजार झडपांना लागतो तेव्हा तो सौम्य असतो, म्हणजे माइल्ड असतो. तोच आजार जेव्हा जास्त वाढत जातो तोपर्यंत आम्ही गोळ्या औषधांनी याला मॅनेज करत असतो. तो एका विशिष्ट प्रमाणाच्या बाहेर ह्या झडपा अफेक्ट झाल्या, ज्याला आम्ही म्हणजे सिव्हिअर स्टेनॉसिस म्हणजे झडपा चोक होणं किंवा त्याच्यामध्ये सिव्हिअर लीक म्हणजे रिगर्जिटेशन ज्याला म्हणतो, असा जर पार्ट आला तर या अशा परिस्थितीमध्ये ऑपरेशन करणं हे सजेस्टेड आहे किंवा इंडिकेटेड आम्ही ज्याला म्हणतो. आणि दुसरं असं आहे की पेशंटला सिग्निफिकंट त्याच्याने त्रास पण व्हायला लागला तरी आम्हाला त्यांना ऑपरेशन सजेस्ट करणं हे इंडिकेटेड म्हणतो. अच्छा, म्हणजे शस्त्रक्रियेतून झडपा बदलल्या जातात, बरोबर? पण या दुसऱ्या झडपा नेमक्या कशा बसवल्या जातात डॉक्टर? या सगळ्यासाठी डिसाईड करताना बेसिकली असं आहे की 2 विशिष्ट टाईपच्या झडपा आहेत. काही मेटलच्या झडपा आहेत आणि काही झडपा या टिश्यूच्या. म्हणजे या झडपा कोणी इतर व्यक्ती डोनेट करत नाहीत?
नाही, हे डोनेटेड नाही आहेत. यामध्ये ज्या टिश्यूच्या झडपा ज्या असतात, ज्या मेकॅनिकल व्हॅल्व किंवा मेटॅलिक व्हॅल्व ज्या आहेत त्या कृत्रिम बनवलेल्याच आहेत. दोन्ही कृत्रिम झडपाच आहेत. पण याच्यामध्ये हाताने शिवून बनवलेल्या काही झडपा, ज्याला पोर्साइन व्हॅल्व म्हणतो, म्हणजे डुकराच्या झडपा काढून बनवलेल्या झडपा, किंवा ज्या गायीच्या हृदयाच्या बाजूचं आवरण जे आहे त्याला बोवाइन पेरिकार्डियम म्हणतात, ह्याच्यापासून हाताने शिवून बनवलेल्या या झडपा आहेत. सो याला बायोप्रोस्थेटिक व्हॅल्व किंवा टिश्यू व्हॅल्व म्हणतात. आणि दुसऱ्या ज्या मेटॅलिक व्हॅल्व आहेत, ह्या दोन्ही झडपांचा बसवण्यासाठी काही इंडिकेशन्स आहेत. आम्ही यासाठी अमेरिकन हार्ट असोसिएशनचे गाईडलाईन्स फॉलो करतो. 2 जी मायट्रल पोझिशनची झडप आहे तिला वेगळे गाईडलाईन्स आहेत, ज्याला 65 ते 65 वरच्या वयाच्या लोकांमध्ये आम्ही टिश्यू व्हॅल्व रेकमेंड करतो, त्याच्या खालच्या वयामध्ये आम्ही मेटॅलिक व्हॅल्व रेकमेंड करतो. त्याचबरोबर आओर्टिक व्हॅल्व जी आहे त्याच्यामध्ये जर बघायला गेला तर त्याच्यात आधीची वयोमर्यादा सेमच होती 65 आणि त्याच्या खाली. आता काही ॲडव्हान्सेसमुळे तीच वयोमर्यादा खाली आणून 55च्या खाली मेटॅलिक व्हॅल्व आणि 65च्या वरती टिश्यू व्हॅल्व हा रेकमेंडेड आहे. आणि मधल्या केसमध्ये पेशंटला तुम्ही चॉईस देऊ शकता डिपेंडिंग ऑन पुढे जाऊन पेशंट परत सर्जरीसाठी तयार आहे का. झडपांची शस्त्रक्रिया अगदी यशस्वीरित्या पार पडल्यानंतर जो आराम मिळतो, हा आराम दीर्घकालीन राहावा यासाठी रुग्णांनीही काही काळजी घेणं अपेक्षित असेलच की. आम्ही जेव्हा मेटलची झडप बसवतो त्या मेटलच्या झडपेनंतर आयुष्यभर त्यांना रक्त पातळ होण्याच्या गोळ्या खाव्या लागतात. अच्छा. ह्या पातळ होण्याच्या गोळ्या ह्या रुटीन बायपासच्या ऑपरेशनपेक्षा एक्स्ट्रा स्ट्रॉंग गोळ्या असतात. तर याला अँटीकोॲग्युलेशन म्हणतात. तर हे रक्त आम्ही जवळपास काही आओर्टिक व्हॅल्व असेल तर दुप्पट ते तिप्पट आम्ही पातळ ठेवतो, आणि जे मायट्रल व्हॅल्व असेल तर त्याच्यामध्ये 2.5 ते 3.5 पट रक्त पातळ ठेवतो. सो ह्या पेशंट्सनी एक्स्ट्रा काळजी घ्यायला लागते, म्हणजे त्या गोळ्या न चुकवता खाणं. दुसरी गोष्ट, त्यांनी हिरव्या पालेभाज्या किंवा विटॅमिन के कंटेनिंग ज्या काही खाद्यपदार्थ आहेत हे अवॉइड करणं गरजेचं असतं. त्याचबरोबर ह्या पेशंट्सनी जास्त स्वतःची तब्येतीची काळजी ह्या दृष्टीने घ्यायला लागते की कापू नये, लागू नये, इजा होऊ नये, ह्यासाठी आपण जास्त काळजी घेणं गरजेचं असतं. नाहीतर एखाद्या व्यक्तीला कापलं तर रक्तस्राव जास्त होऊ शकतो. एक्झॅक्टली त्या उलट टिश्यू व्हॅल्वमध्ये जर बघायला गेलात, ज्या आम्ही एल्डरली एज ग्रुपमध्ये रेकमेंड करतो, त्या पेशंट्समध्ये बेसिकली ह्याच कारणाने रेकमेंड केल्या जातात की टिश्यू व्हॅल्व एक लिमिटेड लाईफ आहे, मेटॅलिक व्हॅल्वचं लाईफ लॉंग चालतात. पण टिश्यू व्हॅल्वला जे लिमिटेड लाईफ आहे ते एल्डरली म्हणजे या वयाचे जास्त वयोवृद्ध व्यक्तींमध्ये आपण जेव्हा ही झडप बसवतो तेव्हा ह्याच्यामध्ये रक्तपातळ होण्याचं प्रमाण आम्हाला फक्त 3च महिने हे द्यायला लागतात रक्तपातळ होण्याच्या गोळ्या. त्यानंतर ते आयुष्यभर नॉर्मल झडपेसारख्या काम करतात. त्यामुळे ह्या लोकांमध्ये खूप एक्स्ट्रा काळजी घ्यायची तेवढी गरज नाही पडत जेवढी मेटॅलिक व्हॅल्वमध्ये जास्त पडते. अच्छा. पण एक सर्वसामान्यपणे हे रुग्ण कधी पूर्ण बरे होतात, रिकवर होतात? जर बघायला गेला तर त्यांची रिकव्हरी साधारण एक म्हणजे ॲक्च्युअली साधारण ऑपरेशनच्या 3ऱ्या दिवशीच आम्ही त्यांना खुर्चीवर बसवतो, चालवतो. सो त्यामुळे ते ॲक्टिव्ह होतात तसे. पण पूर्णपणे फ्री होण्यासाठी असं पकडून चला की साधारण एक 1.25 महिन्यामध्ये त्यांनी छातीला पट्टा असतो जखमेचा सपोर्ट करण्यासाठी, तेवढा हे करून ते पूर्ण बाहेर जाऊ शकतात. पण कंप्लीट रिकव्हरी 3 महिन्यापासून त्यांची लाईफ कम्प्लिटली नॉर्मल होऊन जातं. सो आणि नुसतं तेवढंच नाही आहे तर याच्यामध्ये लाईफ लॉंग पुढे जाऊन त्यांना खूप एक्स्ट्रा, जर टिश्यू व्हॅल्व असेल तर एक्स्ट्रा खूप काळजी घ्यायची तशी गरज पडत नाही. आपण सांगितलं की या शस्त्रक्रियेनंतर रुग्ण पूर्णपणे बरे होतात आणि त्यांचं आयुष्य ते जगू शकतात. पण खरंच डॉक्टर ते आधीसारखं मनसोक्त आयुष्य जगू शकतात का? मनसोक्त प्रवास करू शकतात का? आपण आता बोलताना असं सांगितलं की त्यांनी हिरव्या पालेभाज्या खाऊ नये, अशी काही बंधनं येतात का त्यांच्या जगण्यावर? अशी जर बघायला गेलं तर खूप जास्त बंधनं नाही आहेत. काळजी घेणं, स्वतःच्या शरीराबद्दलचं भान डेव्हलप करणं एवढा एक महत्त्वाचा पार्ट असतो. पण ते सोडलं तर लाईफ खूप छान राहतं. मी आत्तापर्यंत बघितलेल्या याच्यामध्ये मी मागच्या साधारण एक 1.5 वर्षापूर्वी एक ऑपरेशन केलं होतं, जे 65व्या वर्षी मी त्यांचं ॲक्च्युली दुसरं ऑपरेशन केलेलं होतं. त्याच्या आधी त्यांचं ऑपरेशन हे 1987 साली झालेलं होतं आणि त्यांची झडपांचं 1987 साली त्यांना एक मेटॅलिक व्हॅल्व बसवलेली होती. आणि आता जेव्हा ते हॉस्पिटलमध्ये आले आणि म्हणजे दाखवायला आले, त्रास खूप जास्त होत होता, ते क्रॅश झाले. आणि त्याच्यात असं लक्षात आम्हाला पहिल्यांदा डाऊट वाटला की ती जुनी झडपेमध्ये काही प्रॉब्लेम झालाय का बघूया. तपासण्यांवर लक्षात आलं की ॲक्च्युली ती झडप चांगली चालत होती, दुसऱ्या झडपेमध्ये प्रॉब्लेम होता. अशा वेळी मला दुसरी झडप जाऊन बदलायची वेळ आली. ती दुसरी झडप बदलून झाल्यानंतर एक साधारण 8-9 महिन्यामध्ये मला त्यांचा फोन आला. ते मला म्हणे की डॉक्टर मला माझ्या मुलांबरोबर न्यूझीलंडला जायचंय, फिरायला जायचं आहे, मी जाऊ शकतो का? मी म्हणलं येस. कुठले? आपल्या भारतातलेच होते? हो, ऑफकोर्स पुण्यातले पेशंट होते. फिरायला त्यांना न्यूझीलंडला जायचं होतं आणि सो 1 वर्षाच्या आतमध्ये ते अगदी फिरून आले. हो का? येस. अनेक वर्षांनंतर त्यांच्यावर यशस्वीरित्या ही शस्त्रक्रिया पार पडली. डॉक्टर, अशा प्रकारे जेव्हा पुन्हा झडपांची शस्त्रक्रिया करण्याची वेळ येते तेव्हा नेमकी काय काळजी घेतली जाते याबद्दल सविस्तरपणे सांगा. पहिला तर फॅक्टर हा आहे
की प्रत्येक वेळी ऑपरेशन परत लागेलच असं नाही आहे. पण जेव्हा आपण टिश्यू व्हॅल्व बसवतो तेव्हा टिश्यू व्हॅल्वला एक लिमिटेड लाईफ आहे. लिमिटेड लाईफ म्हणजे तरी किती वर्ष साधारण? प्रत्येक याच्यामध्ये थोडे व्हॅल्वचे व्हेरिएशन्स आहेत, पण साधारण एक 15 वर्षापर्यंत तरी मेटलच्या व्हॅल्व ह्या लाईफ टाईम चालतात. ओके, जर बघायला गेला तर ह्या ज्या टिश्यू व्हॅल्व्स आहेत याला जे काही लिमिटेड लाईफ आहे, यात गरज पडली तर परत जाऊन ऑपरेशन करता येऊ शकतं. फ्रँकली स्पीकिंग, जर आत्ताच मागच्या महिन्यामध्ये माझ्याकडे एक 39 वर्षाचे व्यक्ती आले की ज्यांचं याच्या आधी त्यांना जन्मतः काही डिफेक्ट्स होते. त्याच्यासाठी म्हणून त्यांचं 2.5 वर्षाचे असताना पहिलं ऑपरेशन झालं होतं, 4 वर्षाचे असताना दुसरं ऑपरेशन झालं होतं आणि 16व्या वर्षी त्यांचं 3रं ऑपरेशन झालं. हे जन्मतःच्या डिफेक्टमुळे लागलेली ऑपरेशन्स होती. आणि हे सगळं करून झाल्यानंतर 39व्या वर्षी आता त्यांची झडप टाईट ब्लॉक झाली होती. म्हणजे त्यात वेगळ्या ह्याचं होतं, पण झडप टाईट ब्लॉक झालेली होती आणि मला त्याच्यासाठी ऑपरेशन करायला लागणार होतं. सो 4थ्यांदा ऑपरेशन करून झाल्यानंतर सुद्धा आज ते इंडिपेंडेंटली आणि 6व्या दिवशी घरी ऑपरेशन झालं त्यांच्यावर. सो या सगळ्यामध्ये हे ऑपरेशन परत होऊ शकतं याच्याबद्दल सुद्धा पेशंटला कॉन्फिडन्स असणं गरजेचं आहे. याचं कारण असं आहे की नॅचरली पहिल्या ऑपरेशनपेक्षा दुसऱ्या ऑपरेशनमध्ये रिस्क ही नक्कीच पहिल्यापेक्षा थोडी जास्त होणार. तिचे कारण असं आहे की हे ऑपरेशन पहिल्यांदा मी जेव्हा करत असतो तेव्हाच मी काही सेफ्टी नेट्स क्रिएट करत जातो. म्हणजे पुढच्या ऑपरेशनसाठी त्यांना जर गरज पडली तर ती सेफ करावं ह्याच्यासाठी आम्ही बऱ्याच साऱ्या गोष्टी आधी करतो. नुसतं तेवढंच नाहीये, तर पुढच्या ऑपरेशनच्या आधी आम्ही त्यांची एक्स्ट्रा काही तपासण्या करतो ज्याच्यामध्ये आम्हाला अंदाज येऊ शकतो की आम्हाला कुठे रिस्क जास्त फेस करता येईल आणि त्याच्यासाठी मार्ग आहेत. सो दुसऱ्यांदा ऑपरेशन करता येऊ शकतं काय, चौथ्यांदा पण झालेली आहेत. याचा अर्थ असा आहे की चान्स नक्कीच असतो परत ऑपरेशन करण्याचा आणि लाईफ खूप छान राहू शकतं. डॉक्टर, आता वैद्यकीय क्षेत्रात अनेक ॲडव्हान्स अशा उपचार पद्धती देखील आलेल्या आहेत. झडपांच्या शस्त्रक्रियांच्या बाबतीत कोणत्या ॲडव्हान्स अशा ट्रीटमेंट आलेल्या आहेत आणि पूर्वी कोणत्या ट्रीटमेंट होत्या आणि आता येत्या काही वर्षांमध्ये कोणत्या ट्रीटमेंट येण्याची शक्यता आहे? आत्तापर्यंत जर बाकी सगळ्या ब्रँचेसपेक्षा बघितलं तर कार्डियक सर्जरी ही सगळ्यात ॲडव्हान्स ब्रँच होती. अच्छा. सगळ्यात फास्ट प्रोग्रेस ब्रँच ही कार्डियक सर्जरी होती. पण आता त्याच्यामध्ये सुद्धा बरेच सारे ॲडव्हान्सेस आलेले आहेत. म्हणजे असं की आम्ही जे रुटीन ऑपरेशन्स करतो त्याच्यामध्ये मधनं ऑपरेशन करण्याचं हे असतं. मधला इथला हाडाचा पार्ट कट करून ऑपरेशन केलं जातं. त्यामध्ये मिनिमली इन्व्हेसिव्ह सर्जरी आलेली आहे. म्हणजे आता आम्ही साईडच्या ह्याच्यातनं छोट्याशा छिद्रातून ऑपरेशन करतो आणि येणाऱ्या दिवसांमध्ये आता तुम्ही एंडोस्कोपिक आणि रोबोटिक सर्जरी इज ऑल्सो अ पॉसिबल ऑप्शन इन दिस कार्डियक सर्जरी. सो या सगळ्याचे ॲडव्हान्सेस जे आहेत यामध्ये एक अजून ॲडव्हान्सबद्दल मला सांगणं तुम्हाला गरजेचं आहे. ते म्हणजे असं आहे की एक नवीन ऑप्शन म्हणजे नॉन सर्जिकल ऑप्शनसुद्धा अवेलेबल झालेलं आहे. याला टॅवी नावाचा ऑप्शन म्हणतात. म्हणजे ज्याच्यामध्ये कॅथेटर बेस, जसं अँजिओप्लास्टी केली जाते तसं मांडीतून कॅथेटर टाकून या आधीच्या झडपेच्या आतमध्ये परत झडप बसवण्याचं हे होतं. आज ह्या टॅवी प्रोसिजरसाठी जे गाईडलाईन्स आहेत याला पण आम्ही अमेरिकन हार्ट असोसिएशन आणि युरोपियन गाईडलाईन्स ह्याच्याप्रमाणे आम्ही फॉलो करतो. आज याच्यामध्ये जरी ॲडव्हान्सेस झाले असले तरी त्याच्यामध्ये त्याच्या रिलेटेड काही रिस्क्स आहेत, त्याच्यामध्ये काही कॉम्प्लिकेशन्स आहेत. नुसतं तसंच नाही आहे, तर ह्या झडपांचा अजून टाईम टेस्टेड ह्याच्यामध्ये अजून त्याची प्रोसेस चालू आहे. या सगळ्यामध्ये एक महत्त्वाचा भाग असा नक्कीच बघायला पाहिजे की कुठलाही निर्णय घेताना की जर परत इथे भीतीचा पाठ येतो, त्यामुळे काही वेळा लोक तरुण असताना सुद्धा असे म्हणायचा प्रयत्न करतात की मला तोच कॅथेटर बेस्ड व्हॅल्व टाका म्हणजे ऑपरेशन वाचवता येईल. यामध्ये पेशंटनी हा पण विचार करणं गरजेचं आहे की आत्ता सपोज आपण टॅवी बसवायला गेलो आणि सपोज हा कॅथेटर बसवल्यानंतर पुढे जाऊन परत ऑपरेशन करायची वेळ आली तर आपल्याला काय रिस्क असेल, या सगळ्याचा थरो असेसमेंट करून विचार करण्याचा पाठ येतो. सो टॅवीबद्दल जर स्पेसिफिकली सांगायचं झालं तर आम्हाला आजकाल असंच पण होतं आहे की ह्या जाऊन जेव्हा टॅवीची झडप काढायची वेळ येते तेव्हा आम्ही रुटीन रिस्कपेक्षा 15% हाय रिस्क फेस करून आम्ही त्याला काढायचाही येते वेळ. पण त्याचबरोबर आम्ही हा सगळा जो हाय रिस्क फेस करताना हायर ऑपरेटिव्हचा पार्ट पण आम्ही त्याच्यामध्ये येऊ शकतो. अगदीच. डॉक्टर, आपण या ठिकाणी उपस्थित राहिलात आणि आम्हाला एवढं मोलाचं मार्गदर्शन केलं त्याबद्दल मी आपले मनापासून आभार व्यक्त करते. धन्यवाद. थँक्यू. प्रेक्षक हो, आता वेळ झालेली आहे इथेच थांबण्याची. ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा झी 24 तास.